प्रभूमध्ये प्रत्येकाला सलाम. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. आजचा जो रविवार आहे, परमेश्वराने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आजचा पवित्र वार म्हणजे शाबात दिवस आणि वचन आम्हाला सांगते शाबात दिवस पवित्रपणे पाळा आणि त्याची आठवण करा. आज आम्ही प्रत्येकजण प्रभू येशूच्या नावात पित्याने जो पवित्र वार आम्हाला दिलेला आहे त्याची आठवण करून आज आम्ही तो पवित्रपणे पाळत असताना परमेश्वराने आज आराधनेमध्ये आपल्याला जे वचन दिले, मत्तयाचा 7वा अध्याय आणि 21 ते 23 वचन आज आपण दुपारी ऐकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वचनात प्रभू येशूने आम्हाला सांगितलं आहे की मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आणि म्हणून आम्ही बघणार आहोत की आज आमच्या कुटुंबातल्या व्यक्ती, आज आम्ही स्वतः आम्ही प्रभूजी म्हणणारे आहोत, प्रभूजी म्हणणारे आहोत का आम्ही पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तणारे आहोत. आज आम्ही आमच्या स्वतःची परीक्षा करू. जे वचन स्वर्गीय पित्याने प्रभू येशूच्या नावात आज आमच्यासाठी पाठवलेलं आहे, त्या वचनाला घेऊन आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. कारण त्या वचनात प्रभू येशू असे बोलतो की त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ मत्य कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यानो माझ्याकडून निघून जा. आणि म्हणून आम्ही बघणार आहोत की ज्यांना ख्रिस्त माहिती आहे, ज्यांनी पवित्र आत्म्याच्या राज्याचा लाभ घेतलेला आहे, त्याची रुची घेतलेली आहे आणि पुन्हा जर ते पतन पावलेले आहे तर त्यांना पुन्हा पश्चाताप नाही आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो गलतीकरस पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की देहाचे कर्म तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफोटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की असे कर्म करणाऱ्याला देवाच्या राज्याची उत्तर मिळणार. आणि म्हणून असे कर्म करणारे जे व्यक्ती आमच्या कुटुंबात असतील, आमच्या आप्तजन असतील, या जे विश्वासणारे असतील, आज आम्हाला या सगळ्यांसाठी प्रार्थना करायची. कारण कलसीकरास पत्र 3रा अध्याय आणि 6 वचन, 5 आणि 6 वचन आम्ही जर वाचलं 11पर्यंत, त्याच्यामध्ये लिहिलेले की तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम, वासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावी, हे जीवे मारा, यामुळे देवाचा कोप होतो. आणि तुम्ही पूर्वी त्या वासना जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केला आहे. आज विश्वासणाऱ्यांनी आणि तुम्ही आणि मी जेवढे प्रभू येशूच्या नावावर विश्वास करतात त्या सर्वांनी निर्माणकर्त्याला जे आम्ही त्याच्या प्रतिरूपाचे बनलो, वचनात लिहिले की पूर्ण ज्ञानात आम्ही नवी केले जात आहोत. आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे पित्याने पूर्ण नवीन ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून अज्ञानपणाच्या काळात जे पाप आमच्या हातून झाले त्यांची क्षमा झालेली, पण आज आम्हाला पश्चाताप करून मागं वळण्याची वेळ आलेली आहे. आज आमच्या आप्तजनांसाठी, आमच्या परिवारातील जे सदस्य आहेत आणि जे जर या पापी वासना आहेत त्यांसाठी आज आम्ही सर्वजण मिळून या शाबात दिवस जो 20व्याचा दिवस आहे, या दिवशी कारण पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये पित्याला प्रार्थना विनंती करणार आहोत.
चला आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद 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 स्वर्गीय बापा. प्रभू येशूच्या नावामध्ये आज जे वचन आम्ही वाचले प्रभू, जे वचन तू आम्हाला दिले त्या वचनानुसार आज आम्ही प्रत्येक जण मिळून तुझ्या चरणाजवळ बसू. प्रभू येशूच्या नावात पिता तुला प्रार्थना विनंती करत आहोत. आणि या क्षणाला प्रभू तुझे लेकरं ज्या ज्या ठिकाणी बसलेले आहेत, येशू नाम घेऊन विश्वासाने पिता आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पारिवारिक प्रॉब्लेमसाठी आणि माझ्या प्रभू त्यांचे जे आप्तजन आहेत, जे नशेमध्ये आहेत, जे पापामध्ये आहेत, जे दारूबाजीमध्ये आहेत, जे जगिक आणि दैहिक गोष्टीमध्ये आहेत आणि जे स्वतःचा नाश करून घेत आहेत, आज प्रभू येशूच्या नावात पिता आम्ही प्रार्थना विनंती करत आहोत. आणि आज प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये काम करणारा प्रत्येक दुष्ट आत्मा, सैतानाचा आत्मा, संताप, क्रोध, दुष्टपण, शिवीगाळ, निंदा, तिरस्कार, कपट, हेवा, द्वेष, दारूबाजी, जारकर्म, व्यभिचार, ज्या ज्या ठिकाणी दुष्ट आत्मे काम करत आहे प्रभू येशूच्या नावात पिता शत्रूच्या शक्तीवरचे जे अधिकार तू आम्हाला दिलेस, आज ते अधिकार आम्ही येशूच्या नावात वापरून सर्व या दुष्ट आत्म्यांच्या शक्तीला घराघरामधून, प्रत्येक कुटुंबामधून, प्रत्येक परिवारामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान सामर्थ्य नावात काढून बांधून टाकत आहोत. आणि प्रभू येशूच्या नावात पिता त्यांच्यावर बापा आम्ही प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अग्नी बोलवित आहोत. फायर लॉर्ड, फायर लॉर्ड, फायर लॉर्ड, फायर लॉर्ड, फायर 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 अग्नीच्या सामर्थ्याने प्रत्येक शत्रू जळून जाओ. आणि प्रभू येशूच्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्याद्वारे मिळालेली मुक्ती, मिळालेला सुटकारा, मिळालेला पवित्र आत्मा प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाच्या ठाई काम करो. प्रभू येशूच्या नावामध्ये आज आम्ही प्रत्येक शापांना, प्रत्येक बंधनांना, प्रत्येक परिवारामधून, प्रत्येक जे तुझे लेकरं प्रभूजी येशू नाम घेऊन जे यूट्यूबद्वारे तुला बघत आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना विनंती करत आहोत. आज या सगळ्यांचे कौटुंबिक प्रॉब्लेम आज तुला माहीत आहेत प्रभूजी. मग आज यांच्या प्रत्येक कौटुंबिक जो प्रॉब्लेम आहे प्रभू येशूच्या नावात त्याला आउट करत आहोत. आउट 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 इन द नेम ऑफ द जीसस. Holy Ghost fire, Holy Ghost fire, Holy Ghost fire, fire 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 fire. पिढ्यान पिढीचं शाप बंधन, दुष्ट आत्म्यांचं बंधन, करणीचं बंधन, सर्व आजारांचं बंधन, दारिद्र्याचं बंधन, कर्जबाजारीचं बंधन पिता प्रभू येशूच्या नावात आज तू दिल्या अधिकाराने मी तोडून टाकत आहे. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये माझ्या पिता तुझ्या स्वर्गातून मिळालेला प्रत्येक आशीर्वाद जो आज प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आणि आज आम्ही सर्वजण प्रभू